बाकीचं कुणाचं करायचं? विधानसभा अध्यक्ष दयानंद मिसाळ. या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष दयानंद मिसाळ साहेब यांचा सत्कार झाला. मिसाळ याचा सत्कार दत्ता गायकवाड यांच्या हस्ते होत आहे. हार्दिक नारळ आपण घेतलं या ठिकाणी कोकरेताईंचाही सत्कार आमच्या मोरगावच्या ग्रामपंचायत सदस्य सारिकाताई घेतील ना. तुला विशाल गोरपुडे यांचा सत्कार प्रशांत गायकवाड करतील. आणखी कोण? साहेब आपण आपले दोन विचार मिसाळ साहेबांनी आपले दोन विचार किंवा मनोगत व्यक्त करावं या ठिकाणी. आज या ठिकाणी आदरणीय चौधरी साहेबांना सत्काराला बोलवलं. थोडस खरं बोलतो, वाईट वाटलं तरी माझा स्वभाव आहे आणि साहेबांना मी नेहमी परवानगी साहेबांची घेत असतो बोलतो. आता तुम्ही बोलताना अल्पसंख्याक आहे म्हणाला. मी ओबीसी म्हणून नाही, मी वडार समाजाचा आहे. चोपडच राहतोय, 3च घर आहे आणि काकड्यांच्या माऊल्यात आहे. पण मी काम करतोय आणि मी जे काम करतोय ते आदरणीय चौधरी साहेबांच्या जीवावर करतोय. जे साहेबांची दहशत आहे, नुसती दादागिरी नाही, अभ्यास आहे साहेबांच्याकडे. आणि साहेबांनी या चळवळीचा अभ्यास गेल्या 30 वर्षापासून आणि साहेबांच्यावर अनेक जण टपून असतात. साहेब कशात म्हणजे गुतवायला गावतील, अडचणीत आणायला गावतील, पण साहेबांनी त्यांच्या कुठल्याही जागीरदारीला, कुठल्याही त्यांच्या अभ्यासाला, कुठल्याही त्यांच्या सत्तेला भीक न घालता साहेबांनी आतापर्यंत बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलंय आणि जी महापुरुषांची चळवळ आहे याच्यावरती अभ्यास करून ते आतापर्यंत चालवत आणून कोणाच्या हाती न लागता शेवटी या बारामतीमध्ये जे देशाचं राज्याचं सत्ता केंद्र आहे अशा ठिकाणी साहेबांनी ती चळवळ यशस्वी करून दाखवली. यात साहेबांनी भरपूर कष्ट घेतल्यात. अंगावरती 30 वर्ष चळवळीत काम करत असताना 30 गुन्हे आहेत साहेबांच्यावरती आणि ते बरेच गुन्हे त्यातले खोटेच आहेत. साहेबांनी कोणाच्या आरोग्याच्या प्रश्नावर असो, अपघाताच्या प्रश्नावर असो, गुन्हेगारीच्या प्रश्नावर असो, आरोग्याच्या प्रश्नावर असो, शिक्षणाच्या विषयावर असो साहेबांनी सतत सहभाग घेतलेला आहे. अगदी तुम्ही आता म्हणजे संख्या सांगितली, पण जे बहुसंख्येने असतील, जे राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांच्या मुलांचे ऍडमिशन सुद्धा काही वेळा त्यांच्याकडून न झालेले, बारीक तोंड केलेलं ते साहेबांनी, आदरणीय साहेबांनी ते त्यांचे ऍडमिशन करून दिलेले. तर ही ताकद आपल्या पाठीशी आहे. बारामती सोडून द्या, बारामती असू द्या, पुणे असू द्या, नाहीतर मुंबई असू द्या, अगदी दिल्ली असू द्या, हे बाकीचे जे पक्ष आहेत ते पक्ष राज्य लेवलचे आहेत. हा आपला जो पक्ष आहे हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि आता इथून पुढे तरी अल्पसंख्याक हा मनातला विचार काढा. बहुजन समाज पार्टी आपण बहुसंख्येने आहोत, आपण बहुजन समाजाचे आहोत, आपण 85% आहोत, बाकीचे फक्त 15%. ही मानसिकता सगळ्यांनी तयार करा आणि जे आता आपल्याला साहेबांचं कौतुक वाटलं, सत्कार करताय, त्याच पद्धतीनं आता हा सत्कार साहेबांचा कामाच्या रूपातून इथनं पुढं दाखवून द्यायला अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम. दोन शब्द व्यक्त करावे.
आज बोलायचं आहे. नाही सर्वात महत्वाचं ज्या आमच्या ताई निवडून आल्या, ताईचं नाव घ्यायचं राहून द्या. कारण आमचा विषयच असा आहे घरगुती असल्या त्या ताईचंही मोठं कौतुक. ओळख सगळ्यांना हवी, सगळ्यांना नाही ते जे बोलते ती तुम्ही बघितली असेल सोशल हा. मीडियावर ती तब्येत बरोबर हा, बोलतात ते. नाही. मोरगावला येते म्हणून मी घेऊन आलो. प्रथम तर सर्व बहुजन महापुरुषांना विनम्र अभिवादन करून या ठिकाणी उपस्थित सर्व आपण मोरगावचे ग्रामस्थ बहुजन समाज पार्टीचे विधानसभा अध्यक्ष दयानंद पिसाळ, कोकरेताई, विशाल, बापू, दादा, रोहित आणि तुम्ही सगळे उपस्थित मोरगावचे ग्रामस्थ. मी पहिले पण आलो इथं. गरज आहे. पवारावरला जीवच कमी होत नव्हता. म्हणजे तुमचाच नाही, बारामतीतल्या सगळ्या समाजाचा जीव त्यांचा. मी बाबासाहेब नव्हता, त्यांचा साहेब किंवा वापेड पवार साहेब ती साहेब. आणि आपलं वध वाटून केलंय का नाही? गायकवाडांच्या जमीन कोण घेतले आहेत का? घेतलं तरी नाही. कमरच घेतले. जो पट्टा आहे ना हा. सोपा, मोरगाव आणि मीरा, तो रस्ता अजित पवारनी 5 वर्षात 3दा केलाय 55 कोटी रुपयाला. तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहे, कदाचित तुमच्या थोडं कानावर असं. मूर्ती मोडव्याचं पूल आहे का नाही आश्रमशाळेत 3 वेळा बांधलाय कागदावर. बिल काढ काम करा. मध्ये टाकायला सगळे मला माहिती आहे इथल्या तावऱ्याने कुठल्या काढले त्या सगळ्यांची कागदपत्र आहेत माझ्याकडे. एक पूल 3 वेळा बांधतोय अजित पवार आणि तो आमचा दादा. तो आमचा दादा आणि ही आमची मालक. आणि आम्ही काय म्हणजे मला माहिती आहे किती समाज आहेत मोरगाव मध्ये. कोण कोण नाही पण त्याच्यापेक्षा आपल्याला किंमत काय आहे? तुमच्या माझ्या जर लेकरा बाळाचं चांगलं ही बाळ डॉक्टरच बनवायचं का नाही? डॉक्टर बनवायचंय का नाही? मग डॉक्टर जर बनायचं असेल हे बाळाला, ह्याचं ऍडमिशन कोण करून देईल? ते त्याच्या आई बाबाकडे बी बुद्धी आहे, त्याच्याकडे बी बुद्धी आहे. क्वालिटी आहे की हीच क्वालिटी त्याच्याकडे आहे. त्याचं ऍडमिशन कसं होईल मेडिकलला? होतच नाही, ती करतच नाही. आहे का तुमच्या कोणाच्या पोरांना दिले का? बाबा एखाद्या हे मोरगावच्या त्या सरपंचाने तुम्हाला शिफारस दिली आणि त्याच्या शिफारसीवर अजित पवारने तुमच्या पोराचं ऍडमिशन केलंय असं तर सांगा. मी बी राजीनामा देईन, तुझी बी राजीनामा देईन. काहीच करत नाहीत ती. त्यांना काय घेणं देणं नाही, ती फक्त निवडणुकीपुरती आपल्याला वापरतात. निवडणुकीपुरतीच आपल्याला वापरतात. आणि निवडणूक झाली त्यांचं काम झालेलं असतं मग ताई बी भेटत नाही, दादा भेटत नाही. ताई बी अशी सणाट तिकडनं जाते, दादा बी तिकडनं जातो. आणि मग वर्षभरापूर्वी दोघं बहीण भावंड वाचवायचंय म्हणून, आणि त्याला ते संविधान म्हणत. आता संविधान वाचवायचं नाही, संविधान लागू करायचं होतं, ती त्यांच्या बापाने नाही, याच्या चुलत्याने नाही केलंच नाही ना लागू. ती लागू करायचंय, ती वाचवायचं नाही, ती लागू करायचंय. ती लागू केलंच नाही. तुमच्या माझ्या लेकरा बाळाचं 14,000 करोड रुपये अजित पवारनी मागासवर्गीयांचा SC ST चा निधी वर्ग केलाय का नाही? आणि तरी आम्ही अजित पवार वर आहे. काय कोणतरी काय म्हणणार नाही बोलला तरी काय नाही. मला विचारलं प्रश्न तर मी अजित पवारांच्या आजच्या खानदानी देऊ शकतो, मला हिथं देऊ शकतो. इथं माझ्या गाडीतच पहिले 14,000 करोड रुपये तिकडे वर्ग केले. आणि आपली जी गेल्या 5 वर्षात पोरं विदेशात स्कॉलरशिप वर शिकायला कामाला जाते, कामाला विदेशात कामाला जाते. आणि आता काय म्हणतात दादा मध्ये 5-5 जण PhD करायचं. अभिमानाची गोष्ट आहे की एका घरातल्या 5 जणांनी PhD केली. PhD म्हणजे काय कॉप्या करायची असतं होय? अभिमानाची गोष्ट आहे. पण त्याच्या अपमानित करायचं कसं? एका घरातली 5-5 जण PhD करतात, तुझ्या पोराला करायला हवं.
पटके काय येतंय काय ही पाठाचा उठून त्याचं पोरावरती दोन्ही पोरं पाठाची झोपते करायला हवं ना तुझ्या पोराला करायला हवं बाबा. आणि कशावर नाही होत तर महाराजांच्या जमिनी कशा लुटायच्या ह्याच्यावर ठीक आम्ही कुठं नाही म्हणतोय. आणि मी वारंवार चालत आलेला आहे, मी हीच वारंवार बोलत आलेलो आहे. बारामतीत होऊ शकते सगळीकडे होऊ शकते होऊ शकतंय. तुम्हाला हे बाबासाहेबांच्या विचारावर विश्वास ठेवायचा आहे. आपला विश्वासच नाही बाबासाहेबांवर. तुम्हाला वाईट वाटत असं हीच का बोलतोय नाही ठरत नाही विषय. आम्हाला काय पाहिजे तर बुद्धविहार पाहिजे, आम्हाला काय पाहिजे पुतळा बघा काय करायचं ते पुतळा कोणते पुतळ्याला आहे तिथं जी पुतळा बांधलाय ना बारामती 14 एप्रिल डिसेंबरला गोळा होते. लग्न बिग्न असल्या वेळेच्या नंतर कमी करत जातात ती नवऱ्याला येते मुंबईला जाते. तुम्हाला मला बाबासाहेबांनी शासन करते मत बनवायला लावले का तर तुमच्या माझ्या सगळ्या समस्यांची मुलं केली आहे सत्तेची मास्टरच्या सत्ता घ्यायला लावली आपल्याला. मोरगावच्या ग्रामपंचायतचे नाही दिल्लीचे मुंबई आणि SC ST आणि OBC आणि मायनॉरिटी ही जर मिळाली तर सगळी मिळून होत्यात 85 ते 90%. राहत्यात किती 10-15% राहत्यात. आपल्याला जो भाईचारा बनवायचा आता ती ताई धनगर समाजाची आहे आणि तिच्या घरावर निळा झेंडा आहे. ही पिसाळ साहेब वडार समाजाचा आहे त्यांच्या घरावर निळा झेंडा आहे. आणि इमानदारीने सांगा तुमच्या घरावर उजनीचा झेंडा आहे का? अख्ख्या मोरगावमध्ये आहे का? मोरगावची गायकवाड कुठं काम करतात ते राष्ट्रवादीत काम करतात. धनगर कुठं काम करतोय बाबासाहेबाचा निळा झेंडा घेऊन. वडार कुठं काम करतोय बाबासाहेबाचा निळा झेंडा घेऊन. समीर किती वर्ष मागे लागले मी किती वर्ष लागले तुमचा विश्वास नाही. काय काय करतोय आपण म्हणजे भीती कशाची आहे आपल्याला आपण बरे करतोय. आणि आमच्या जमिनी यांनी चोरलेत. माझ्याकडे हे आहे ना आपलं सहयोग ज्याचा अजित पवारचं 2/7/12 आहे त्याचा 1935चा दस्त आहे. रामोशी वतनाची 107 एकर जागा आहे आणि खरेदी करणारा गोविंदराव पवार. म्हणजे तर ही लोक आपलं काही काम करत नाही. मतापुरती ती काय कोणाला बोलते आता ग्रामपंचायत जाऊन मतापुरती म्हणजे मारा मागाच्या वाद लावतात मतापुरती हा डोलेन चालू मारा मागायला करतात सत्य हाय सत्य आणि महाराज मांगाचं भांडण मटणाच्या वाट्यासाठी महाराला थोडं पाहिजे तर महाराला खाली सत्तेच्या वाट्यासाठी काय म्हणणार नाही महाराज काय म्हणणार नाही. पंचायत समिती मागायला घ्यावी जिल्हा परिषद महाराणी घ्यावी की सत्तेचा वाटा घ्यायला लावलाय बाबासाहेबांनी आपल्याला. मावशी खरंच बोलती खरंच लावलेत की वादच लावलेत. ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती आपल्याला बदलायची ही होऊ शकते. हे तुमच्या समोरही करून दाखवले. ग्रामपंचायतला तुम्ही ग्रामपंचायत सदस्य कुठल्या जागेवर आला ESPच्या राखीव जागेवर ओपन मध्ये तावल्याशिवाय दुसरी बाई नव्हती का? आता ओपनच्या जागेवर आपल्याला उभं राहायचं आहेत ना आपल्याबरोबर. OBC आपल्या बरोबर आहे, मुसलमान आपल्या बरोबर आहे. डिरिंग तर करा पुढे तर या. पैसे देऊन निवडून दिली माझ्या पोरीला OBCने दिली. वडार समाजाची मतं किती आहेत माहिती आहे का? ते माझ्या हिच्या प्रभागात 900 मतं आहेत. त्याच्यातली 750 मतदान झालं. त्याच्यातलं 550 वडारांनी मतं हत्तीला दिले. दुसरा OBC समाज अजेंडा स्वीकारायला लागलाय. बाबासाहेबांचा हक्की त्यांनी स्वीकारलाय. आणि बाबासाहेबाला जे स्वतःचा बाप मानते त्यांच्याकडे काय आहे तर ते झिगळा गुजडीचा झेंडा आहे. तो आपला झेंडा नाही. ते आपल्याला येऊन काय सांगतात मायावती काय बोलत आहे सांगतात का नाही खरं सांगत अजित पवार बोलत आहे का? मी तर प्रश्न तुम्हाला विचारतो जी ती चमचे येऊन सांगतात की मायावती काय बोलताय वर्ण सांगतात मायावती आपली कुठेही चांभाराची तिकडे महाराला चमार म्हणतात आणि चांभाराला मोची म्हणतात. तुम्ही उत्तर प्रदेशला
बघा जाऊन अख्खा उत्तर प्रदेश बौद्धमय केलेला आहे, कोलेशाव आंबेडकरने केलेलं. 6 महिन्यात बहीण कुमारी मायावतीजींनी 5.5 लाख पोरांना नोकऱ्या दिल्या, परमनंट नोकऱ्या दिल्या. 12.5 लाख एकर जमीन वाटली, 3-3 एकराचा पट्ट केले. सत्तेच्या जोरावरती निवडून शकते ती सत्ता आपल्याला हातात घ्यायची, आणि ती सत्ता हातात घेण्यासाठी पोर आहेत आपली जी लोक आहेत. आपल्या लोकांनी आपला तो जो पक्ष आहे तो राष्ट्रीय पार्टी आहे. पवारांची पार्टी राष्ट्रीय नाही, राज्यस्तरीय आहे. आता त्यातल्या दोन्हीतली एकच राहणार आहे. एकच आहे की एकाच बापाच्या अंगात एक चौथीच आहे आणि एक मावशीच आहे, आणि दाखवतात आपल्याला भांडणार नाही. भांडणार नाही होय यांचं. आपला हा बाबासाहेबाचा हत्ती निवडून आला की कशी एक झाली पुण्यात. बाबासाहेबाचा हत्ती छतडावर नातावला आपण, आणि जो आपल्याला काय नातवायचा आहे तुमच्या माझ्या ह्या सगळ्या भाऊ. आता आंबे लांब जाईल, बापू आंबे जाईल किंवा स्वप्नेल आंबे जाईल. तिथं तुम्ही खाली गेला की तिथं पदाधिकारी आहे. तिथं बी होती मी, मला वाटतंय 15 वर्ष झालं असते. 10 समीरची मीटिंग लावली होती, 15 वर्ष झालं. नंतर समीर वरती दबाव मला माहित आहे काय काय झालं. माझ्या वरती झालं ना. मला 3 वेळा अजित पवार पट्टे ह्याच्यात तरी पार गेलं. एक दिवस बाहेर गेलो नाही, एवढी मोठी ताकद बहुजन समाज पार्टीत आहे. निळा झेंडा उभत मार, निळा झेंडा हत्ती निशाण. हत्ती जे आहे ते बाबासाहेबाचं चिन्ह होतं. आणि जो आपल्याकडे राष्ट्रीय पार्टी असताना आपण आपला पक्ष मोठा केला पाहिजे. त्या ओबीसी समाजाला, मुस्लिम समाजाला बरोबर घेतलं पाहिजे. ब्राह्मण समाज आमचा त्याचे सत्कार केला महाप्रमाणे केला का नाही? तशी आपली पाहुणीच आहेत का नाही? म्हणजे पाहुणे रावळे ते आपल्याकडे येते की आपण एक झाले हो. नाही बोलू द्या बाबा बोला. शरद पवारांनी कामात कसं करून ठेवले बाबा. आता ह्या व्यवस्थेला म्हणजे ही व्यवस्था जी आहे ही वर्णवादी व्यवस्था आहे. बाबासाहेब काय म्हणतात की मग बिल्डिंग आहे, आणि ह्या बिल्डिंगला पायऱ्याच नाही, आणि जातीची बिल्डिंग आहे. इथं किती खालच्या जातीचा किती चांगला असू दे, जो वरच्या तळावर जाऊ शकत नाही कारण ह्याला पायऱ्याच नाही, ह्याला पायऱ्याच नाही. आणि ही जी व्यवस्था आहे वर्णवादी व्यवस्था ही कांशीराम साहेब या पियानाच्या ह्याच्यावर सांगायचं नेहमी काय की ही जी वरच दिसते ना पांढरं ही 85% आहे, आणि ही खालचं पण निळं 85 ही पांढरं जे आहे 15% आहे. सगळं काम कोण करतं? ही करतं. किंमत ह्याला असते बघा. वर निळं दिसतंय का? ही पांढरं काढून जरी टाकलं ना तरी ह्याचं काम काय बंद पडणार नाही. आणि आपल्याला जी ही उभी व्यवस्था आहे ती समतामूलक व्यवस्था बनवायची, आणि ती समतामूलक व्यवस्था बनवायची आहे. तुम्हाला सगळ्यांना काम करावं लागेल, तुम्हाला बी काम करावं लागेल. हे काय फुकट आलं नाही. बाबासाहेबांची 4 लेकरं मेले. काय शरद पवार आणि त्याच्या बापाने नाही मताचा अधिकार दिला आपल्याला. बाबासाहेबाची कुलती एक इंदुमती, बाबासाहेबाचा गंगाधर, बाबासाहेबाचा रमेश, बाबासाहेबाचा राजरत्न तर फोडून जीव सोडलाय. बाबासाहेब विदेशात असताना बाबासाहेब आजारी पडला. रमाई डॉक्टरकडे घेऊन गेली, आणि डॉक्टरला विनवणी करायला लागली की डॉक्टर साहेब माझ्या पोराचा बाप विदेशात आहे, पोराला ताप आलाय, बघा इंजेक्शन द्या, दवा द्या. डॉक्टर म्हणलं तुम्ही अगोदरच उधारी दिली नाही, मी तुमच्या पोराला इंजेक्शन. बाबासाहेबाचं बघी करून तर पुढे नेलेलं आहे, आणि तुम्ही मी कुणाच्या लेकरांना मोठं करतोय तो पवाराचे. बाबासाहेबांनी स्वतःची मुलं दिलेत, पण आपल्या लेकरा बाळाची व्यवस्था करून गेले. तुम्ही जे रिलेशन साड्या घातल्यात ना 2,000 रुपये बाबासाहेब बॅरिस्टर होऊन आलं, आणि बाबासाहेबांचा सत्कार होता मुंबईमध्ये. आणि लक्ष्मीबाई बाबासाहेबांच्या भावाची म्हणजे वहिनी बाबासाहेबांची, त्या पळत येतात. रमाईला म्हणते ना रमा विवाह आपला बॅरिस्टर होऊन आलाय, सत्कार आहे, चल चल. आणि ती शेजारच्याला सांगायला जातात, आणि रमाई घरात
रडत बसली. रमाईला सत्काराला जायचंय पण रमाईला साडी नव्हती. आणि मग रमाईच्या लक्षात येतं शाहू महाराजांनी बाबासाहेबांचा सत्कार केलेला जरीचा फेटा आहे. आणि रमाईची जरीचा फेटा घालून त्या सत्काराला जाते. तोंड जडून बाबासाहेबांचं भाषण ऐकते. बाबासाहेब भाषण करताना तो जरीचा फेटा वळतात आणि बाबासाहेब भरसके बॉक्स रडायला लागतात. आणि एवढं हालात आपल्यासाठी ह्या महामानवाने केल्यात आणि आपण ह्या महामानवाला सोडून ह्यांची विचारधारा सोडून जी ह्यांच्या विचारधारेच्या विरोधातली शत्रू आहेत त्या शत्रूंना मोठा आजपर्यंत करत आलेलो आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलोय. आता पाच झाले तेवढं झालं. इथून पुढे आपल्याला आपलं काम करावं लागेल. आपल्या घरावर आपलं डोकं ठेवावं लागेल. तुम्हाला बी काम करावं लागेल आणि तुम्हाला बी करावं लागेल. माझी पोरगी 21 वर्षाची काम करते. तुम्ही करू शकता का? काय कुठं जायचं नाही. तयार करायचंय. आणि तयार कसं करायचंय असंच कोणी तुम्ही ज्या वेळेस बी बोलावतात त्यावेळेस दर वेळेस बदलून माणूस कॅडर घेऊन घेईल. तुम्हाला नागपूरच्या महिला येत्या, दिल्लीच्या येत्या, मुंबईच्या येत्या, पुण्याची येत्या, कुठली पण येत्या तुम्हाला तयार करायचं. तुम्हाला असं प्रशिक्षित स्वतःला समजून घ्यायचंय. आता जर वेळ तुमचा तुमच्या हातात मोबाईल आहे. मोबाईलवर अख्ख्या जगात कळतंय. अख्ख्या जगात कळतंय. आणि ही समजून घेऊन जर आपण काम केलं तर निश्चितपणे आपण या देशाची शासनकर्ते जमात बनू शकतो. बाबासाहेब आपल्याला 1946 म्हणलेत जाण तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा मला या देशाची शासनकर्ते जमात बनायचे. गरज नव्हती आपल्याला. जेव्हा गरज नव्हती तेव्हा त्यावेळेस बाबासाहेबांनी काय सांगितलंय आपल्याला जाण तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा मला या देशाची शासनकर्ते जमात बनायचे. आम्ही राशनच्या मागे लागलोय. आम्हाला मोदी राशन देतोय फुकट. आम्ही त्या राशनवर का दिली? 80 करोड लोकांना रेशनिंग फुकट आहे आणि देश फर्स्ट क्लास होते. अरे लोक थर्ड क्लास होतात ना. तसं बारामतीच आहे. दादा बारामती फर्स्ट क्लास बनवतोय. बारामतीकरांना थर्ड क्लास ठेवतोय. थर्ड क्लास लोक झाले देशात. बघा की काय 80 करोड लोक सरकारी धान्यावर जगतात असं स्वतः प्रधानमंत्री सांगतोय. म्हणजे देश फर्स्ट क्लास आणि देशातले नागरिक थर्ड क्लास. बरोबर आहे का नाही? तर ही व्यवस्था बदलायसाठी तुम्हाला मला पुढे यावं लागेल. आणि ही जर बदलायचं असेल तुम्ही बी या बहुजन समाज पार्टीमध्ये काम करावं लागेल. सगळ्यांना समजून घ्यावं लागेल आणि आपलं मत आपल्याला द्यावं लागेल. तावरेच्या डोळ्याच्या नादाला लागू नका. काय उपयोग नाही. काय सगळा मला तीच खाते आपल्याला काय सांगा बरं. तुम्हाला माहिती का किती टक्क्यांनी कमिशन घेते? 15 वित्त आयोग त्यांनीच खाल्लाय सगळा. माझ्याकडे तक्रार आहे. पोपट तावरेचे पण आहे. आपली कागदपत्र आणून देतात. तुमची दिले यांचे राष्ट्रवादीवाल्यांनी दिलेत सगळ्यांनी. काय काय कामं केलेत ना. किती निधी तुम्ही माहिती आहे का? सगळ्यात जास्त निधी येणार गाव आहे मोरगाव. सगळ्यात जास्त. कारण ही अष्टविनायकापैकी पहिला गणपती आणि त्या देवाच्या ह्याच्यावर जीव महाराष्ट्र सरकारकडनं डायरेक्ट वरून निधी येतो ना हीच खात्यात. कधीतरी आपलं सूचक अनुमोदक म्हणून नाव असेल ठराव काढून सगळं बघा काय काय केलंय ते. मग ह्यांच्यावर लक्ष बी नाही. तुम्ही जर आता तुमची पाहुणी आमरा इथे आहेत का नाही? तुमची पाहुणी बारामतीच्या सगळ्या इकडे बघा काय अवस्था आहे त्यांच्यातून. त्यांचं काम तर 100 करोडपती झालंय. कॉन्ट्रॅक्ट कसा कसं त्यांना कॉन्ट्रॅक्ट देते? करोडो रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट आहेत त्यांना. आहेत का नाही? तुमच्यात कोण कॉन्ट्रॅक्ट आहे सांगा बरं. ग्रामपंचायत ठेका घेते का बरं? ती मंदिरात तुम्हाला माहिती आहे ते सिक्युरिटी आहे देतात का? तुमची काय त्यांच्या काय सगळं तुम्हाला सगळं माहित आहे. कशाला उगतच मग झोपीचं काम का घेत आहे? वाद झाला आता आपला आपण करू. ओबीसी आपल्या बरोबर आहे. इथं सगळ्यात जास्त माल आहेत, धनगर आहेत, वॉटर आहेत. ही जी ओबीसी आहे ही बाबासाहेबांनी राजीनामा कोणासाठी दिला? आपल्यासाठी दिला. ओबीसीसाठी दिलाय.
ओबीसीचा आयोग गठीत करत नाही नेहरू म्हणून बाबासाहेबांनी राजीनामा दिला आणि तुमच्या महिलांचं हिंदू कोड बिल पास होत नाही म्हणून ही समजून सांगितलं त्यांना तर येतात ना आपल्या बरोबर आले दोघं जाऊ तुम्हाला दाखवायला समोर जाईल ताई कोकरे पिसाळ आहे दोघं ओबीसी आहेत आमचा इसाक पठाण आहे मुस्लिम समाजाचे शहरात मुसलमान आपल्या बरोबर आहे सगळी यायला लागले तुम्हाला फक्त यावं लागेल आणि मी तुमच्याकडनं तेवढीच अपेक्षा करतो काही कुठं भांडायचं नाही मी तुम्हाला बारामतीला कुठं भांडायला नेणार नाही मी तुम्हाला कुठं हे नाही तुम्हाला शहाणं व्हायचंय आणि दुसऱ्याला शहाणं करायचंय बाबासाहेबाचा रमायचा त्या आपल्याला आपण यांना सांगितल्याशिवाय आपल्यावर येतील का घ्या ना विश्वासात भाईचारा तयार करा बाबासाहेबाचं आंदोलनच भाईचार्याचं होतं बाबासाहेबांनी 52 पासून म्हणजे त्याच्या अगोदरपासून 1916ला साऊथ ब्युरो कमिशन आलं आणि ह्या देशात मराठ्यांना आरक्षण सगळ्यात पहिलं बाबासाहेबांनी मागितलं मोर्चा काढला त्याच्यात फोटो होता नव्हता ना फोटो मग जो आपला नैसर्गिक बंधू आहे त्या ओबीसीला आपण का बरोबर घ्यायचं नाही म्हणून मी लक्ष्मण हाकेला बरोबर आहे माझ्या गुन्हा दाखल झाला का नाही ओबीसीसाठी झाला का नाही तुम्हाला माहिती आहे का नाही माझ्याकडे अजून 100 गुन्हा दाखल करून मी ओबीसीचं आंदोलन जे बाबासाहेबांनी चालवलेलं आहे ही पण नव्हती ही ओबीसी बी नव्हती यांनी बाबासाहेबांच्या घरावर मोर्चा काढला यांच्या आजोबाच्यांनी बाबासाहेब यांना अधिकार देत होतं आणि ही बाबासाहेबांना विरोध करत होती की पण त्यांना समजून सांगितलं ना की तुमचा आधा नालायक होता तर त्यांनी कबूल केलंय आता पण आमचा नालायक असेल आम्ही तर लायक आहे ना आम्हाला माहित आहे आमचा बाप बाबासाहेब आहे ओबीसी म्हणायला लागलाय आता आपल्याला भाईचारा बनवून बारामतीत परिवर्तन होऊ शकतं मोगलाचं राज्य टिकलं नाही पवाराचं काय मोगलापेक्षा मोठा येऊ नये त्या औरंगजेबच्या चपलेमध्ये 3 वर्षापूर्वी निलाव झाला एक चप्पल 350 करोड रुपयाला गेली म्हणजे आणि त्याच मोगलाची वंशजात मोदीची 1400 रुपयाची पेन्शन खाऊन जगतात मग मोगलांपेक्षा मोठं राज्य आहे पवाराचं बारामती लोकसभेत एकच का आमदार आहे फक्त अजित पवार बाकीचं 5 बीजेपीचं आहे मोगलांचं टिकलं नाही पवारांचं नाही टिकणार आणि ती न टिकू देण्यासाठी किंवा ती घालवण्यासाठी तुम्हाला मला बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिलाय जो मताचा अधिकार तुम्ही मी दरवेळेस टिकून टाकतोय न विकणारा समाज झाला तरी काय आपण न विकणारा झालो की ओबीसी आपल्या बरोबर तुमचे ही तुमच्या समोर आहे जास्त काही बोलत नाही वारंवार येत राहणार आहे कारण येता जाता आता मोरगावला तुम्हाला यायची असेल तर येणार आहे तुमची इच्छा असेल तर दत्ता तर काय दत्ता मला वाटतं दत्ता लहानपणापासून 15 असल्यापासून दत्ता माझ्या संपर्कात आहे समीरला बी मी काय असेल काय झालं वेगळं तर समीर माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो तुम्ही बी बऱ्याचशा वेळा आपली भेट काम करावं लागेल पक्षाचं काम करणार तुम्ही पक्षाचं काम केलं तरी परत इथे येईल नाहीतर जय भीम जय भारत तुम्ही आपले पवाराचं पालखी मी मोकळा मी तिकडे जाईल जंगलात जाईल त्या जंगलात आदिवासी तयार करील त्यांच्यावर पण तुम्ही येऊन पोलीस नाही तुम्हाला ते करावं लागेल हे आंदोलन आपल्या बापाचं आहे किंवा आंदोलनच आपलं आहे चळवळ आपले आहे तुम्हाला जर आपल्याला जर आपण जर एकत्र आलो तर तो आपलं होणार आहे आणि ती करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना काम करायचंय एवढंच या ठिकाणी बोलतो आणि सांगतो जय भीम जय भारत